हॅलो गाईज, काल आपण माझ्या डे 2च्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं की आपली ऑर्डरची घाई कशी असते. आणि आज ही बघा, आता वाजले आहेत रात्रीचे 10:45 म्हणजे पावणे 11 वाजता आपली ऑर्डर बघा कशी स्लो झाली आहे. आणि ही एक शेवटची ऑर्डर होती 2 व्हेज राईसची. ती तो घेऊन निघाला आहे, पण ती थोडी लांब होती, त्यामुळे त्यांना गाडीवरून जावं लागेल, म्हणून ते दोघंही गेले. आणि हे बघा, हे इथे मस्त मजेत मस्ती करत आहेत. आणि हो, इथे बघा कसं शांत वातावरण आहे किचनमध्ये, कारण आता रात्री थोडे आपले ऑर्डर स्लो होते. आपला जेवणाचा वेळ असतो त्यावेळी आपले ऑर्डर फुल चालतात, पण आता कसं बघा, यांची मस्ती बघू शकता तुम्ही. आणि हे बघा, हे माझे मिस्टरही त्यांना भाषण देत आहेत, कारण त्यांनाही आता सध्या ऑर्डर नाही. आणि हे बघा, हे दोघं पार्सल घेऊन निघाले. आणि हा डॉगी, याला आता माहिती आहे अर्ध्या तासात आपलं हॉटेल बंद होईल आणि आपण काय जे आपल्याकडे असतं ते आपण त्यांना देऊन टाकतो, कारण त्यांना ती सवय झालेली आहे आपल्या जेवणाची. आणि मग ते असे फिरतात, कारण ते अशामध्ये तुम्हाला कधीच दिसणार नाही. ते असं 11:30 झाले, 11:30च्या. आणि हे बघा, हे एक आपले क्लायंट आलेले, कस्टमर आलेले आहेत. त्यांची काहीतरी ऑर्डर आहे, ते आपण बघूया काय आहे नक्की त्यांची ऑर्डर. आणि हा बघा, हा तिकडे गेला आणि आपले सर उठले, कारण त्यांना माहिती आहे. आणि हा बघा, यांची मस्ती संपवून हा सुद्धा आला आहे ऑर्डर विचारण्यासाठी. आणि हे बघा, सेकंड आलेले आहेत, कारण रात्र आहे, पण थोडे विरळच कस्टमर असतात आपल्याकडे, पण ठीक आहे, कारण काल असाही मंगळवार होता. मंगळवारची आपली ऑर्डर अशी थोडीशी कमीच चालते. आणि हे बघा, आता यांनी गॅस ऑन केली आहे आणि हा सूरजसुद्धा आलेला आहे. त्याला माहीत आहे की कारण आपले जे माझे मिस्टर आहेत त्यांना कसं, म्हणजे बऱ्याच लोकांना त्यांच्या हातचंच जेवण आवडतं, त्यामुळे त्यांना स्पेशली सांगतात की तुम्ही माझी ऑर्डर मारा. मग आता त्यांनाच मारावी लागेल. आणि मला असं वाटतं आहे, नाही, मला काय, त्यांचं सूपची ऑर्डर होती. आणि हां, ते मला म्हणाले होते की थोडंसं सूप कसं त्यांना थोडंसं स्पायसी हवं होतं, कारण त्यांना मला वाटते सर्दी झालेली होती, आणि त्यामुळे त्यांनी व्हेज सूप घेतलेलं होतं, आणि त्यांना सूपची ऑर्डर त्यांची रेडी होते. आणि हे बघा, आता यांनी सूपमध्ये हे पाणी घातलेलं होतं, आणि कारण सूप म्हणजे हे मंचाव सूप घेतलेलं आहे. आणि मंचाव सूप म्हणजे तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते सर्दीसाठी खूप उपयुक्त ठरतं, कारण त्याच्यामध्ये कसं आपल्याला जास्त काही इन्ग्रेडियंट नसतात, फक्त अद्रक, लसूण आणि हे आपलं सोया तर नॉर्मल असतं, त्याचं काय टेन्शन नसतं. आणि हातात व्हेजिटेबल असल्यामुळे ते थोडंसं सर्दीला तुम्ही घेतलं की बघा, तुम्ही औषधासोबत हे जरी घेतलं ना तरी तुम्हाला खूप रिलीफ वाटेल. कधी तुम्ही नक्की ट्राय करा आपल्या हॉटेलचं चिकन मंचा सूप. आणि हा बघा, सूरज गेलेला होता ऑर्डर घेण्यासाठी आतमध्ये, आणि तो वाटतं ऑर्डर घेऊन येईपर्यंत आपण बघूया की. आणि हा बघा, हा सुद्धा वेट करतो आहे, पण आता याला आम्ही कारण सवयच लावत नाही डॉगी लोकांना मध्ये देण्याची, कारण डॉगींची सवय असते, मग ते मध्ये येतात, ते आपल्याला बरं नाही वाटत. म्हणून आम्ही त्यांना, ज्यावेळी आपलं 11:30ला रेस्टॉरंट बंद होतं त्यावेळी आपण त्यांना आपल्याकडे असलेलं सगळं काही देऊन टाकतो, कारण कसं कोण कस्टमर अर्धवट खातात किंवा त्यांचं काय असतं वेस्टेज, आणि आपलंही चिकनचं वेस्टेज असतं ते आपण त्यांना देतो. आणि आपल्याकडे लॉलीपॉपचे जे बोन असतात ते आपले एक्स्ट्रा असतात, त्यामुळे आपण ते नेहमी डॉगींना देतो. मी माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल डॉगी कशी आपली वाट बघतात 11:30 वाजता, आणि त्यांना ही सवय झाली. ते देव जाणो त्यांना कसं कळतं की आता 11:30 होणार आहे, यांचं रेस्टॉरंट बंद होणार आहे, आणि ते हळूहळू आपल्या इकडे यायला लागतात. आपल्या सोसायटीमधल्या किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना माहिती पण नसेल की डॉगी कशी आमची वाट बघतात. मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन की त्यांना कसं कळतं की आम्ही येतो आहे म्हणून. ते खूप लांबपर्यंत आमची वाट बघत असतात. आणि हा बघा, हा मुलगा आता गेला होता त्यांना फ्राय नूडल देण्यासाठी, कारण आपल्या हॉटेलचे फ्राय नूडल हे खूपच लोकांना आवडतात, कारण आपण एकदम फ्रेश असे आपल्या स्वतःच्या तेलामध्ये ज्या रिफाईंड ऑइल असतं ते आपण यूज करतो. मी तुम्हाला गेल्यावेळी रिफाईंड ऑइल दाखवलं होतं आपण कोणतं यूज करतो. आपण कोणत्याही जेवणामध्ये पाम ऑइल यूज करत नाही, कारण ते शरीरासाठी तुम्हाला माहिती आहे हार्मफुल असतं, त्यामुळे आपण जेमिनी किंवा सनफ्लावरचंच ऑइल यूज करतो. आणि हो, हे बघा, आता हे फायनली सूप झालेलं आहे, आणि आता मिस्टर माझे त्यांना देतील. आणि बघा, त्यांनी थोडंसं सोया टाकला, कारण त्यांना ते थोडंसं लाईट वाटत होतं. आणि हे फायनली सूप तयार झालेलं आहे. आणि हे बघा, हे त्यांनी सूप म्हणजे आपल्या कस्टमरला दिलं आहे. आता ते घरी जाऊन नक्की त्याची टेस्ट घेतील. आणि हे बघा, मला वाटते सेकंड कस्टमरची लॉलीपॉपची ऑर्डर होती, कारण मी तर आतमध्ये गेली नव्हती. आपल्या मुलांनी लॉलीपॉपची हंडी काढली, म्हणजे याचा अर्थ त्यांचे लॉलीपॉपच आहेत. आता त्यांना कदाचित लॉलीपॉप फ्राय करताना आपण बघूया.
आणि हे बघा, हे मिस्टर आता गेलेले आहेत कारण त्यांना वाटतं आहे सेकंड ऑर्डर आलेली आहे. सेकंड ऑर्डर ते घेतील आता. आणि हे बघा, यांनी आपलं सूप दिलं. हां, म्हणजे फायनली त्याने पार्सल केलं. आणि हा बघा, हे आपण आतमध्ये आलो होतो. आतमध्ये जाऊन आता मी बघा, हे आपलं काउंटर, ही मी आतमध्ये पैसे घेण्यासाठी आलेले आहे. आणि हे आपलं बिल होतं. आज एवढ्या ऑर्डर आपण दिलेल्या होत्या. आणि हे बघा, मी ओपन केलं आणि आता त्यांचे मला पैसे घ्यायचे आहेत कारण त्यांना आपण सूप दिलेलं होतं. आणि आता फायनली बघा, मी पैसे घेतले आणि आपण चाललो. आणि मी तुम्हाला दाखवत होते की आपली ऑर्डर किती गेलेली आहे. आज काय मंगळवार असल्यामुळे की आपली जास्त ऑर्डर जात नाही. आपली ऑर्डर जास्त असते वेडनेसडे, सॅटर्डे, संडे, फ्रायडे, मंडे. आणि हे बघा, इथे तेल गरम झालेलं आहे आणि ते लॉलीपॉप त्याच्यामध्ये. आणि तेल मी तुम्हाला दाखवते कारण तेलाची प्युरिटी बघा, कारण आपण डेली बेसिकवर तेल चेंज करत राहतो. आणि कारण जास्त तेल अगर जास्त आपण डबल टिबल रिफाईंड केलं तर तेल ॲटोमॅटिक काळं होतं. म्हणून आपण जास्त रिफाईंड तेल, जास्त यूज केलेलं तेल आपण नाही वापरत. तुम्ही, कारण आपली लाईव्ह किचन असल्यामुळे सगळं जे काही आपलं जेवण बनतं ते सगळं समोरासमोरच असतं. त्यामुळे तुम्हाला आम्ही काही फसू शकत नाही. आणि हे बघा, ही लॉलीपॉप सूरजने टाकलेले आहेत. आणि मला वाटते त्यांचे हाफच होते लॉलीपॉप. हां बरोबर, कारण आपल्याकडे हाफमध्ये 4 पीस येतात आणि 4 पीस म्हणजे हाफ. आणि 160मध्ये आपल्याकडे 6 पीस येतात. आणि आपल्याकडे 8 पीसची देखील फॅसिलिटी आहे की जेणेकरून 8 पीस म्हणजे फुल प्लेटमध्ये आपल्याकडे 8 पीस येतात. आणि हे बघा, आता मी आतमध्ये आलेले आहे. आतमध्ये आपण बघू शकता की हा मी तेल तुम्हाला बोलले बघा, ह्यावेळी आम्ही स्टारचं आणलेलं आहे रिफाईंड ऑइल, जे आपला कॅपिटल मॉलमध्ये स्टार बाजार आहे म्हणजे त्याच्यामधूनही आपण घेतो. कारण त्या दिवशी डिमांडमध्ये खूपच गर्दी होती आणि आपल्याला कसं जास्त गर्दी असेल तर वेळ लागतो. तर कधी आपली मुलं आपल्याला लेट ऑर्डर दिल्यामुळे आम्हाला कसं लवकर तेल आणावं लागतं. म्हणून आता आम्ही ते घेऊन आलेलो होतो. आणि हे बघा, हे लॉलीपॉप इथे फ्राय झालेले आहेत आणि सूरज आता बघतोय. आणि ही बघा, ही फायनली लाईट बंद केली कारण 11:30 व्हायला आले. 11:30ला आपण शटर थोडंसं डाऊन करतो कारण का पोलीस वगैरे आले की ते स्ट्रिक्टली सांगतात की 11:30 नंतर चालू ठेवायचं नाही. म्हणून आपण शटर डाऊन करतो. आणि हे बघा, लाईटही बंद केली. आपले कस्टमर आतमध्ये बसलेत पण कसं थोडंसं लेट झाल्यामुळे. आणि हा बघा, हा सोनू आलेला आहे. सोनू आता बघतोय की काय ऑर्डर आहे. सोनू कुठे गेलेला माहिती नाही आपल्याला. आणि हा बघा, आता मला हाय करतोय कारण मी त्याला विचारलं कुठे गेला होतास, कारण आता ऑर्डर तर नव्हती. कारण ते 2 जण होते ते द्वारकाचे इथे पार्सल सोडायला गेलेले होते. कारण द्वारकाचे आपले कस्टमर आहेत, त्यांना आपल्या इकडचंच राईस आवडतो आणि त्यामुळे तो गाडीवर गेले. आणि हा बघा, त्याने मला पैसे दिले होते कारण मी त्याला काहीतरी सामान आणायला पाठवलं होतं आणि मीच विसरली. ते बघा, त्याच्याकडून मी पैसे घेतले. आणि हे बघा, हे आल्या माझे मिस्टर आणि हे काहीतरी सांगतायत त्यांना. आणि हे बघा, ते आतमध्ये गेले आणि एक लाईट त्यांनी चालू केली कारण लॉलीपॉप फ्राय कधी अंधारामध्ये आपल्याला कळत नाही, त्यामुळे ते उजेडामध्येच करावे लागतात. आणि हे बघा, फायनली याने लॉलीपॉपला कट केलेले आहे कारण मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितले होते कट केल्याशिवाय लॉलीपॉप आतून क्रंची होत नाही. त्यामुळे आपल्याला हे प्रोसेस करावंच लागतं. आणि हे बघा, असे कट मारले की छानपैकी ते क्रिस्पी आणि क्रंची होतात. आणि हे बघा, त्याने परत तेलात टाकले आणि मग त्याच्यामध्ये कसं आतमध्ये तेल जातं ना, ते एकदम खुसखुशीत आणि छान होतात. आणि जर आपण हा कट नाही मारला ना तर ते एकदम सॉफ्ट राहतात. सॉफ्ट राहिले की त्यामध्ये म्हणजे असे ओलसर लागतात. तर बऱ्याच क्लायंटची कंप्लेंट येते की आम्हाला असे नको आहेत. मग आपल्याला ते आधीच क्रंची करून दिले की आपले कस्टमर आवडीने खातात अगदी. आणि हा बघा, हा आता गेला लॉलीपॉप ठेवून आणि तिकडे काहीतरी दोघं बोलत होते. आणि ते लॉलीपॉप मला बघायला लागले कारण नाहीतर जळाले तर परत प्रॉब्लेम होईल. म्हणून मी आतमध्ये बघत होतो. तो आपला क्लीनर होता जो आता त्याचं काम करणार. आणि हा बघा, हा सोनू इकडेच फिरतोय. आणि हे बघा, हे आपलं लोकेशन आहे फ्रॉक अँड स्पून 2. आणि हे आपलं बघा, हा नंबर आहे. तुम्ही एकदा नक्की आपल्या रेस्टॉरंटला व्हिजिट करा. आणि या चेअर तुम्ही बघू नका कारण ह्या आपल्या फेकायच्या होत्या, त्या जुन्या झालेल्या आहेत. आणि हे बघा, आपल्या डिशेसचे फोटो आहेत. आणि हे जे सगळे फोटो तुम्ही बघताय ते सगळे डिश आपल्याकडे भेटतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा कारण आपल्या रेस्टॉरंटचं नाव आहे फ्रॉक अँड स्पून. आणि आता आपण AC रेस्टॉरंट केलेलं आहे. तर मी तुम्हाला फर्स्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. आणि बघा, सूरज आता सगळं
उचलायच्या तयारीमध्ये आहे, कारण आता आपलं फायनली बंद होणार आहे. आणि मी माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपली क्लिनिंग दाखवेल की आपण रेस्टॉरंट बंद केल्यानंतर कशाप्रकारे आपण क्लिनिंग करतो. कारण आज आपल्या रेस्टॉरंटला कमसे कम 13 ते 14 वर्ष झालेले आहे, पण तुम्ही बघाल की आपल्या आजूबाजूला कधीही तुम्हाला ऑइल दिसणार नाही. तुम्ही बाकीच्या रेस्टॉरंटमध्ये किंवा अशा आपल्या ओपन किचन रेस्टॉरंटमध्ये कुठल्याही बघितलं तर त्यांच्या आजूबाजूला किती तेल पसरलेलं असतं, कारण त्या क्लिनिंग तुम्ही प्रॉपर